अशी चटणी जर तुम्ही एकदा बनवली ना, तर तुम्हाला भाजीची गरजसुद्धा लागणार नाही. इतकी खायला भारी लागते. करून नक्की बघा. यासाठी कांदे इथे 2 घेतले, सोलून घ्यायचे, त्यानंतर बारीक चिरून घ्यायचे. यानंतर 1 टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा. एक हिरवी मिरची बारीक अशी चिरून घ्यायची. बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची. 7-8 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक-बारीक चिरून घ्यायच्या. मिक्सिंग बाउलमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, दाण्याचा कूट, थोडीशी साखर, सेंधव मीठ. आता ही चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी वापरते स्पाय मिक्सचा हैदराबादी बिर्याणी सीझनिंग. फक्त 1 चमचा घालायचा. यामुळे दुसरा कोणताही मसाला तुम्हाला घालायची गरज लागणार नाही. यानंतर तेलामध्ये जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता घालून मस्त ही गरमागरम चुरचुरीत फोडणी यावर घालायची. लिंबाचा रस पिळायचा. काय भारी लागते ही चटणी. तुम्ही या स्पाय मिक्स मसाल्यासोबत ही चटणी एकदा बनवून तर बघा. याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. इतकी भारी ही चटणी लागते. एकदा ट्राय करून बघा. आजची रेसिपी जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा.